नमस्कार. आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आभा आय डी बनविणे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विषयाकडे वळण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आभा आय डी कुणाचा बनवायचा आहे आणि आभा आय डीचे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काय महत्त्व आहे यासंबंधी स्पष्टता देऊ इच्छितो. सद्यस्थितीमध्ये आपल्याला जे लाभार्थी स्वतःच्या आधार कार्डने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर असतील त्याच लाभार्थ्यांचा आभा आय डी काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जी मुलं आई वडील किंवा पालक यांच्या आधारने रजिस्टर असतील अशा मुलांच्या बाबतीत सद्यस्थितीमध्ये आभा आय डी तयार करता येत नाही. त्यामुळे सध्या आपण गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि मुलं जी स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर असतील यांचा सद्यस्थितीमध्ये आभा आय डी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तयार करू शकतो. हा पहिला विषय. दुसरा विषय, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आभा आय डी का तयार करावा लागतो? तुम्हाला सांगू इच्छितो की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं इंटिग्रेशन आरोग्य विभागाच्या विविध प्लॅटफॉर्मसोबत झालेलं आहे. जसं आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे तसं आरोग्य विभागाचं एक RCH पोर्टल आहे. त्यानंतर युविन लसीकरण ॲप आहे. तर गर्भवती महिला, स्तनदा मातांच्या बाबतीत RCH पोर्टलवरून माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दाखवण्यासाठी जे इंटिग्रेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट आहे आभा आय डी. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा आभा आय डी पोषण ट्रॅकरमध्ये बनलेला असेल आणि RCHमध्ये सुद्धा बनलेला असेल आणि ते लाभार्थी दोन्ही सिस्टममध्ये असतील म्हणजे पोषण ट्रॅकर पण आणि RCH पण, तर अशा लाभार्थ्यांची माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दर्शवली जाईल. मुलांच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. जर सेम मुलगा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पण रजिस्टर्ड आहे आणि युविन ॲप्लिकेशनमध्ये पण रजिस्टर्ड आहे. मग युविन ॲप्लिकेशनमध्ये संबंधित मुलाच्या बाबतीत आरोग्य विभागाने भरलेली लसीकरणाची माहिती जी आहे ती अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दर्शवली जाईल. त्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्या संबंधित बालकाचा आभा आय डी बनविणे आवश्यक आहे. म्हणजे तो आभा आय डी व्हेरीफाय केला जाईल युविन ॲप्लिकेशनमध्ये, RCH पोर्टलमध्ये आणि तो मॅच झाल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्याची माहिती तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दर्शवली जाईल. आता ते कुठं दर्शवली जाईल हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. सांगण्याचा उद्देश हा होता की तुम्हाला कळेल की नेमकं पोषण ट्रॅकरमध्ये आभा आय डी बनवायचा उद्देश काय आहे. आता आपण पुढं वळूया. यासाठी आपल्याला पहिल्यांदा लाभार्थी यादीमध्ये जावं लागेल. कुठल्याही लाभार्थ्याचा आभा आय डी बनवण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहे. हा एक वरती पर्याय, एक खाली पर्याय. तर कुठल्याही एका पर्यायावरती क्लिक करून आपण लाभार्थी यादीमध्ये जाऊया. गेल्यानंतर आता कुठलीही एक लाभार्थी कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. म्हणजे आपण गर्भवती महिलांचीच यादी या ठिकाणी बघूया. आपण क्लिक करूया त्या ठिकाणी. क्लिक केल्यानंतर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये रजिस्टर असलेल्या सर्व गर्भवती महिलांची यादी तुमच्या समोर येईल. आता ज्या महिलेचा तुम्हाला आभा आय डी बनवायचा असेल किंवा ज्या लाभार्थ्याचा आभा आय डी बनवायचा असेल त्या लाभार्थ्याच्या नावासमोर तुम्हाला या ठिकाणी ही 3 डॉटची एक लाईन दिसेल. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. 5 नंबरचा पर्याय आहे ABHA म्हणजे आभा तयार करा किंवा पुनर्प्राप्त करा. याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. पुढच्या स्क्रीनमध्ये वरती हे मराठीमध्ये हा मेसेज दिलेला हा आपण वाचून घ्याल. म्हणजे आभा बाबतीत थोडक्यात सांगितलेलं आहे की आभाचा उपयोग काय होतो म्हणून. आता इथं आल्यानंतर आपल्याला दोन वेगळे पर्याय आहे. एक आभा तयार करा किंवा पुनर्प्राप्त करा किंवा आभा क्रमांक आधीच तयार झाला आहे. आता असे लाभार्थी ज्यांचा आभा आय डी यापूर्वी कधीच तयार केलेला नाही आहे किंवा तयार केलेला असेल तर त्यांना माहीत नाही, त्याच्यासाठी पहिला पर्याय. आणि ज्यांना आपला आभा आय डी आधीच तयार झालेला आहे हे माहिती आहे आणि त्यांचा आभा क्रमांक पण त्यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी दुसरा पर्याय. तर आता आपण पहिल्यांदा पहिल्या पर्यायामध्ये जाऊया. पहिल्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा तुम्हाला दोन ऑप्शन्स दिलेले असतात. एक आहे आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा. आता संबंधित लाभार्थ्याची आधारची माहिती आपल्याकडे ऑलरेडी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आहे. आभा आय डी बनवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर त्याचा आधार सत्यापित झालेलं असणं आवश्यक आहे आणि दुसरं त्यांचा मोबाईल क्रमांकसुद्धा व्हेरीफाय असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला आभा आय डी बनवता येत नाही. तर आता आभा बनवण्यासाठी आपण जेव्हा इथं येतो तेव्हा या लाभार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याकडे ऑलरेडी सत्यापित असतो. तर वरील जो हा पर्याय आहे
या माध्यमातून आभा आय डी बनवणं अगदी सोपं आहे. म्हणजे विदिन अ मिनिट, एका मिनिटामध्ये आपण ही पूर्ण प्रक्रिया करून घेऊ शकतो. 1 मिनिट पण खूप जास्त झाला. आणि दुसरा हा जो पर्याय आहे आधार OTPचा. म्हणजे जो आधार क्रमांक असेल, त्या आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक लाभार्थीचा लिंक असेल त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करावा लागेल आणि त्यानंतर मग त्यांचा आभा आय डी बनवण्यात येईल. पण या दुसऱ्या पर्यायामध्ये आपली जी डिपेंडन्सी आहे ती लाभार्थ्यावरती राहते. म्हणजे लाभार्थ्यावरती तुम्हाला यासाठी अवलंबून राहावं लागेल. त्यांच्याकडून OTP घ्यावा लागेल. आणि वरील जो पर्याय आहे आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून, यासाठी तुम्हाला लाभार्थ्यावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. हे तुमच्याकडेच पूर्ण इन्फॉर्मेशन असल्या कारणानं तुम्हाला लाभार्थ्याला काही मागण्याची गरज नाही. कुठलीही माहिती त्यांच्याकडून आपल्याला नको आहे. त्यामुळं जो पहिला पर्याय आहे त्याच पहिल्या पर्यायाचा वापर करून आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या आभा आय डी तयार करण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत लाभार्थी तुमच्या अंगणवाडी केंद्रात उपस्थित नसणार आहे, तोपर्यंत तुम्हाला आधार OTP या पर्यायाचा वापर करून आभा आय डी बनवता येणार नाही. कारण त्यांच्या मोबाईल क्रमांकावरती OTP पाठवला जातो. तर पहिला पर्याय हा खूप सोपा पर्याय आहे. तोच आपण वापरावा. आता पहिल्या पर्यायावरती आपण क्लिक करू. तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की सर्व माहिती ऑटोमॅटिकली या ठिकाणी प्री फिल्ड आलेली आहे, म्हणजे भरलेली आहे. कारण ही आधीच आपण व्हेरीफाय केलेली आहे. म्हणजे जशी प्रोफाईलमध्ये त्यांची आहे, आधार क्रमांक आपल्याकडे आहे, त्यांचं नाव पण आहे, जन्मदिनांक पण आहे आणि त्यांचं लिंग पण आहे. ते ऑटोमॅटिक या ठिकाणी भरून आलेलं आहे. तर आता आपण खाली दिलेल्या फक्त आपल्याला या चेकबॉक्सवरती क्लिक करावं लागेल. म्हणजे तुम्हाला लाभार्थ्याची संमती घ्यावी लागेल की बाबा त्यांचा तुम्ही या ठिकाणी आभा आय डी बनवत आहात आणि ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाहिजे तर ही वाचून घेऊ शकतो. आणि त्यानंतर सिम्पली आपल्याला या पडताळणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आभा आय डी बनवला जाईल आणि प्रोफाईलमध्ये लिंक केला जाईल. आता आपण याच्यावरती एकदा क्लिक करूया. पडताळणी करा या बटनाला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की आभा आय डी आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला आणि इथं तुम्हाला आभा क्रमांक पण दिसेल. आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला ब्लर केलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार नाही, पण इथं तो दिसतोय. तुमचा ABHची नोंद करा म्हणून त्याच्यासमोर एक 14 डिजिट आभा आय डी सुद्धा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांचा आभा आय डी बनवू शकतो. आता हा आभा आय डी बनलेला आहे हे कुठं बघू शकतो आपण? यासाठी याच्यावरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिकल आपण होम पेजला येऊ. पुन्हा लाभार्थी यादीमध्ये जायचं. ज्या लाभार्थ्याचा आपण आभा आय डी बनवलेला असेल त्याच्या नावावरती सिम्पली क्लिक करायचं. आता इथं बघत असाल तुम्ही त्यांचा आभा आय डी इथं लिहून आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आभा आय डी पण आणि आभा ॲड्रेस पण अशा पद्धतीनं आपण कुठल्याही लाभार्थ्याचा आभा आय डी एकाच मिनिटामध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बनवू शकतो. आता आभा आय डी बनवल्यानंतर त्याचा उपयोग जो होता तो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गर्भवती महिलांची RCS पोर्टलमधून माहिती तुम्हाला आभा आय डीच्या अनुषंगाने किंवा वापर करून, उपयोग करून या ठिकाणी दर्शवली जाते. आता इथं खाली हा RCS एक ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही एवढी सगळी माहिती जी आहे ही RCS पोर्टलमध्ये भरलेली आहे आरोग्य विभागाने. याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना काही एक भरण्याची गरज पडत नाही. जर ही सेम गर्भवती महिला जर RCS पोर्टलमध्ये रजिस्टर असेल आणि आपल्याकडे पण रजिस्टर असेल आणि आपण तिचा आभा आय डी बनवल्यानंतर सेम ती महिला जर RCS पोर्टलमध्ये असेल तर ऑटोमॅटिकली तिची ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही अंगणवाडी सेविका यांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. याच्यामध्ये अंगणवाडी ताई यांना कुठलाही बदल करता येणार नाही किंवा ही माहिती भरता येणार नाही. याच्यामध्ये फक्त व्ह्यू राईट्स आहेत अंगणवाडी ताईंना. याचा फक्त बघू शकता की काय काय इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. मग डिलिव्हरी डेट असेल, प्रसूतीचा दिनांक असेल, ते लसीकरण त्यांना दिलेलं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ते या ठिकाणी अंगणवाडी ताई पाहू शकतील. नंतर तुम्ही जो दुसरा पर्याय आहे आभा आय डी तयार करण्यासाठीचा तो आपण एकदा बघून घेऊ. पुन्हा आपण आभा तयार करामध्ये जाऊ. आभा क्रमांक आधीच तयार हा एक दुसरा पर्याय होता. याच्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमच्याकडं 2 ऑप्शन येतात. एक आभाबाबतच्या माहितीद्वारे सत्यापन करा आणि एक मोबाईल OTP. म्हणजे तुमचा आभा काढत असताना तुम्ही जो काही मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असेल त्याच्यावरती हा OTP पाठवण्यात येईल. आता आधीच्या केसमध्ये जशा पद्धतीनं आधारला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक होता त्याच्यावरती OTP जाणार होता, तसा आता इथं जेव्हा आपण आभा
आधीच तयार केला आहे हा पर्याय निवडतो, तेव्हा हा जो मोबाईल ओ-टी-पी आहे हा आभा क्रमांक तो लाभार्थी यांनी जेव्हा काढला असेल, तेव्हा जो मोबाईल क्रमांक दिला असेल त्याच्यावरती हा ओ-टी-पी जाणार आहे. याच्याशी आधारशी लिंक मोबाईल नंबरचा काही एक संबंध नाही. दुसरा जो वरचा पर्याय आहे तो आहे आभाबाबतच्या माहितीद्वारे सत्यापन करा. त्याला क्लिक केल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ. इथं तुम्हाला आभा क्रमांक किंवा पत्ता विचारला जाईल. आता मगाशी आपण प्रोफाईलमध्ये आभा क्रमांक आणि आभा पत्ता बघितला. आभा क्रमांक 14 अंकी असतो आणि आभा पत्ता जो आहे तो त्याला शेवटी एक एक्सटेन्शन लागलेलं असतं @ABDM किंवा @NDHM. ABDM म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन किंवा NDHM म्हणजे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. अशा पद्धतीनं त्याला आपण @ABDM किंवा NDHM असेल तर त्याला पत्ता म्हटलं जातं आणि केवळ 14 अंक असतील तर त्याला आभा क्रमांक म्हटलं जातं. तर या ठिकाणी आभा क्रमांक आणि पत्ता टाकावा लागेल. सेम या चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल आणि पडताळणी करावी लागेल. म्हणजे जर त्या लाभार्थ्याला आपला आभा क्रमांक माहिती असेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. अन्यथा ज्या पहिल्या प्रकाराने आपण आता या ठिकाणी आभा आय डी बनवून बघितला, त्याच पर्यायाने आपल्याला आभा आय डी बनवणे सोयीस्कर आहे आणि सोपे आहे. तर माझे तुम्हाला हे सजेशन राहील की तुम्ही पहिल्याच पर्यायाचा उपयोग करून म्हणजे पूर्वीचा ज्या पद्धतीने आपण आभा आय डी बनवला त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही आभा आय डी बनवावा. आता मोबाईल ओ-टी-पीमध्ये पण एकदा आतमध्ये जाऊन बघू आपण की क्या पर्याय येतो. इथं तुम्हाला तुमचा आभा क्रमांक आणि किंवा आभा पत्ता म्हणजे आभा ॲड्रेस या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. कन्सेंटला क्लिक करायचा आणि ओ-टी-पीसाठी विनंती. मग आता या प्रविष्ट केलेल्या आभा आय डीला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्याच्यावरती तो ओ-टी-पी पाठवण्यात येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं प्रविष्ट करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुमचा आभा आय डी तुमच्या प्रोफाईलसोबत लिंक केला जाईल. आता तयार करण्याचा प्रश्नच नाही आहे. आभा आय डी तुमचा ऑलरेडी तयार आहे. फक्त तो तुमच्या प्रोफाईलसोबत लिंक केला जाईल व्हेरीफाय करून. तर अशा पद्धतीनं एकदम सोप्या प्रकारे आपण या ठिकाणी आभा आय डी बनवून घेऊ शकतो. आता मुलांच्या बाबतीत आभा आय डीचा काय उपयोग एकदा शॉर्टकटमध्ये आपण 1 मिनिटात बघून घेऊया. कुठल्यातरी एका मुलांच्या कॅटेगरीला आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्याही मुलाच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यांची प्रोफाईल ओपन होईल आणि प्रोफाईल ओपन झाल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला हा एक पर्याय दिसत असेल, युविन लसीकरण पहा. बघा, तर युविन हे जे एक हे जे प्लॅटफॉर्म आहे, हे एक ॲप्लिकेशन आहे आरोग्य विभागाचे, ज्यामध्ये मुलांच्या लसीकरणाबाबतची माहिती आरोग्य विभागामार्फत भरली जाते. मग जर सेम हा जो मुलगा आपल्याकडे रजिस्टर आहे, हा जर युविन ॲप्लिकेशनमध्ये असेल आणि आपल्याकडे मग या लाभार्थ्याचा आपण आभा आय डी बनवल्यानंतर त्या लाभार्थ्याला युविन ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या सगळ्या लसींची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. आणि ही सुद्धा माहिती अंगणवाडी सेविका यांना केवळ बघण्यासाठी असेल. त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती किंवा कुठलीही माहिती अंगणवाडी सेविका यांना भरता येणार नाही. तर आभा आय डी अशा पद्धतीने या ठिकाणी बनवता येतो. हे आपण बघितलं आणि आभा आय डीचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काय उपयोग आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं. आता कधी-कधी आभा आय डी बनवत असताना बॅड रिक्वेस्ट नावाचा एक एरर मेसेज सुद्धा येतो. तो एरर मेसेज काय आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो. कधी-कधी सर्व्हरवरती लोड असल्या कारणाने पण तसा एक एरर येऊ शकतो किंवा दुसरं एक असं आहे की आभा आय डी आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपली जी माहिती आहे त्या आधारच्या डेटाबेससोबत मॅच केली जाते. जर ती आपण पोषण ट्रॅकरमध्ये भरलेली माहिती आणि आधारच्या डेटाबेसमध्ये असलेली माहिती जर मॅच झाली तरच आभा आय डी बनवला जातो. कारण आभा आय डी हा आधारच्या आधारे बनवला जातो. आधार क्रमांकाला गृहीत धरूनच आभा आय डी बनवला जातो आणि प्रत्येक लाभार्थ्याचा आभा क्रमांक हा युनिक असतो. जे 14 क्रमांक असतात ते युनिक असतात. आपण कितीही वेळा जरी त्याला बनवण्याचा प्रयत्न केला तर तेच 14 अंक आपल्याला मिळतात. कारण तो आपल्या आधारशी लिंक असतो. जोपर्यंत आपण आपला आधार क्रमांक प्रविष्ट करत नाही तोपर्यंत आभा आय डी बनत नाही. बरोबर. मग प्रत्येक आधार क्रमांकासाठी केवळ आणि केवळ एकच आभा आय डी बनवला जातो. मग कितीही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण बनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तोच 14 अंकी क्रमांक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दर्शविला जाईल. मग आपण समजा एखाद्या लाभार्थ्याचा आधीच आभाच्या पोर्टलवरती आभा आय डी बनलेला असेल आणि आपण पोषण ट्रॅकरमध्ये जरी बनवण्याचा प्रयत्न केला तरी जो आधी बनलेला आभा क्रमांक असेल तोच तुम्हाला या ठिकाणी दर्शवला जाईल. हा सांगण्याचा उद्देश या ठिकाणी आहे. मग आता काय होतं की लाभार्थी आपल्याकडे जेव्हा रजिस्टर होतो तेव्हा आपण त्याचा आधार कार्ड घेऊन त्याप्रमाणे माहिती भरून त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घेतलं. सपोज आता ऑक्टोबर महिना चालला आहे. ऑक्टोबरमध्ये एखाद्या लाभार्थ्याला आपण रजिस्टर केलं. त्याची प्रोफाईल पण व्हेरीफाय झाली. तो आपल्या लाभार्थी यादीमध्ये दिसत पण आहे.
मग आता डिसेंबरमध्ये त्या लाभार्थ्याने आपल्या आधारमध्ये काही बदल केले आणि जानेवारी महिन्यात आपण त्या लाभार्थ्याचा आभा आय डी बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काय होईल की पोषण ट्रॅकरमध्ये असलेली माहिती आधारच्या डेटाबेसबद्दल बरोबर मॅच केली जाईल. आता आपल्याकडे तर ऑक्टोबरमध्ये त्यांची जी माहिती होती आधारवरती ती आहे आणि आधारच्या डेटाबेसमध्ये त्यांनी डिसेंबरमध्ये जो बदल केलेला आहे ती माहिती आहे. त्याच्यामुळे आपली ऑक्टोबरची माहिती आणि त्यांनी जो बदल केलेला आहे डिसेंबरमध्ये ती माहिती याच्यामध्ये तफावत असल्या कारणाने त्या व्यक्तीचा आभा आय डी बनणार नाही. कारण आधारच्या डेटाबेसमध्ये वेगळी माहिती आहे आणि पोषण ट्रॅकरच्या डेटाबेसमध्ये वेगळी माहिती आहे आणि ती मॅच होत नसल्या कारणानं मग तुम्हाला त्या ठिकाणी बॅड रिक्वेस्ट येईल. तर सद्यस्थितीमध्ये अशा ज्या त्रुटी तुम्हाला त्या ठिकाणी येत असतील तर अशा लाभार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये थोडंसं टाळावं. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा यासाठी आपल्याकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल तेव्हा आपल्या सगळ्यांना यासंबंधी सूचित केले जाईल, मार्गदर्शन केले जाईल. सद्यस्थितीमध्ये यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नसून आपल्याकडं जे लाभार्थी स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर असतील आणि त्यांचा आभा तुम्ही बनवू शकत असाल, अशा लाभार्थ्यांचा आभा आय डी तुम्ही या ठिकाणी बनवून घ्यावा. ज्यांना हे बॅड रिक्वेस्ट एरर येत असेल म्हणजे काही 0.something% हे लाभार्थी असतील, अशा लाभार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये आपल्याला थोडंसं टाळावं लागेल. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया कळली असेल की आभा आय डी कसा बनवावा आणि आभा आय डीचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काय उपयोग आहे. धन्यवाद.